श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करा. बघा, एखाद्या लग्न समारंभामध्ये लोक काहीच काम करत नाहीत, पण फोटोमध्ये त्यांचे चेहरे दिसतात. आणि ज्यांनी फोटो काढून घ्यायला सवड मिळाली नाही ते फक्त कामच करीत राहिले. म्हणून रामायण वाचताना शत्रुघ्नाच्या निस्सीम कार्याकडे आपण आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे. कल्पना करा की राम आणि लक्ष्मण दोघे भाऊ वनात आहेत. बंधू भरत नंदीग्रामात आहेत. 14 वर्षापर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे. ज्या साम्राज्याला राजा नाही असे राज्य सांभाळायचे आहे. तुम्ही राजनीतीशास्त्र कधी वाचले असेल. राजनीतीशास्त्रामध्ये राज्यावरचे सर्वात मोठे संकट अराजक हे आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याच्या अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते. राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा ज्या दिवशी राजा नाही. अयोध्येला 14 वर्ष राजा नाही. पादुकांची सेवा करीत श्री भरत नंदीग्रामात बसलेले आहेत. दोघे भाऊ वनात आहेत. वडील स्वर्गलोकी गेले. मग अयोध्येचे राज्य 14 वर्ष कोणी सांभाळले? ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते. काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचा. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते ते लक्षात येईल. शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते, घरातल्या असलेल्या 6 महिलांना सांभाळायचे होते. प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न आहे. कौशल्य माता रात्रंदिवस अश्रुपात करत आहे. कैकेयी माता अंतःकरणातून दुःखी होती. तिला आता आपल्या कर्माचा पश्चाताप होतो. उर्मिलेच्या नेत्रातील अश्वांचा खळ नाही. मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदीग्रामात आहे, पण ती तिथे जाऊन पतीला भेटू शकत नाही. थोडा या परिस्थितीचा विचार करा. पण 14 वर्ष इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही. शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे आहे. अयोध्येचे संपूर्ण कुटुंब, राज्य आणि सेना त्याने 14 वर्ष सांभाळली. आणि एवढे करूनही 14 वर्षानंतर प्रभू रामचंद्र परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वात पुढे नाही. पुढे गुरुदेव वसिष्ठ जातात. नंतर रामाच्या पादुका घेऊन भरत जातो. भगवान राम परत आल्यानंतर सारेजण राम भरत भेटीचे वर्णन करतात, पण शत्रुघ्नाचे वर्णन कोणी करत नाही. ही मंडळी फोटो करता का नाहीतच, पण फोटोत दिसत नाहीत म्हणून त्यांनी काही काम केले नाही असे म्हणणे कृतज्ञपणा आहे. एखादे उत्तम देवालय उभे असते. लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात, भिंतीकडे पाहतात, सुंदर कलाकुसर पाहतात, पण हे सगळे मंदिर पायातल्या ज्या दगडावरती उभे असते त्या दगडाकडे कोणाचे लक्ष जात नाही. हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीच निघत नाही, फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो, तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ तर ते मंदिर किती वेळ उभे राहील? इतके सुंदर मंदिर उभे आहे कारण पायातले दगड स्वतःला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत. म्हणून मला तर नेहमी वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थराचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो, त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम हा शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे. कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले आहे. आपल्या व्रताचे पालन करताना 14 वर्षात बेसावध क्षणी देखील सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार शत्रुघ्नाच्या मनात कधीही शिवला नाही. वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे. नंदीग्रामात
राहूनसुद्धा ते नियम पाळणे सोपे आहे. पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंतःकरणाने संन्याशी राहणे हे फार कठीण आहे. आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवत नाही. जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करा. त्या पायाखालच्या दगडाला आठवा. म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे हे कळेल. मी सगळे कामे व्यवस्थितपणे पूर्ण करीन, पण मला काहीही नको. आपल्याला हे जमेल का? माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.